आपण राज कपोतासन केल्यानंतर आणखीन थोडंसं ॲडव्हान्स लेवलला हे आसन आहे. ग्रीवा म्हणजे मान, मानेच्या भोवती पायांची हा वरती कर बाळा. हळूवार यामध्ये आणखीन थोडासा शरीराचं संतुलन साधत हात मागे नेता येतात, नमस्कार मुद्रा करता येते. रिलॅक्स. त्यानंतर एक हनुमानासनाची थोडी ॲडव्हान्स पोज असते. आता मध्यंतरी काही आसनांना स्पर्धाच्या दृष्टिकोनातून काही नावं देण्यात आलेली आहे. आता सुग्रीवासन म्हणून एक आसन आहे, ती करते आहे, पण त्याची प्रारंभिक अवस्था हनुमानासन अशीच मानल्या जाते. हनुमानासन सर्वांना माहिती आहे, पण नव्याने आता काही आसनांना नावं देण्यात आलेले आहे. आपल्या पारंपरिक ज्या ज्ञानाची बरीच तोडफोड मध्यंतरीच्या काळात झाली, पण जे सत्व होतं, सात्विक होतं, ते टिकून राहिलं. आपल्या ऋषीमुनींनी आपल्यापर्यंत हा सर्वोत्तम योग पोहोचवलेलाच आहे. हे सुग्रीवासन केलं होतं तिने. यानंतर ती करते स्टँडिंग मध्ये नटराजासन. हळू अतिशय कठीण आसनं आहे, त्यामध्ये शरीराचं संतुलन आणि त्या सगळ्या गोष्टी असतात. तो पॉइंटर. ओके. यानंतर शीर्षासन, ज्याला आसनांचा राजा असं संबोधलं जातं, ते शीर्षासनही आपण करूयात. आणि शीर्षासन सहजासहजी बऱ्यापैकी जमू शकतं कुठल्याही एजमध्ये जर ठरवलं तर. पूर्ण मनोनिग्रह असणं फार महत्त्वाचं आहे त्यासाठी. ओके, रिलॅक्स. यानंतर संचिता.